हम्म. सर, दक्षिण भारताची काशी म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीसाठी नदीला जलपर्णीनं विळखा घातला आहे. वेळोवेळी तुम्ही आवाज उठवला, नेमका काय पत्रव्यवहार केला महानगरपालिकेसोबत किंवा इतर अधिकाऱ्यांसोबत किंवा राजकीय नेत्यांसोबत, काय सांगाल? आतापर्यंत याच्यावर कारवाई झाली का? कारण नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षीप्रमाणे जसं प्रथा असते त्या प्रथेप्रमाणे ही जलपर्णिका येथे महानगरपालिकेची कुठलीच स्वच्छता नाही आहे. दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वेळेस सुद्धा काही फंड्स रिलीज झाले होते. मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 19 कोटी फंड्स रिलीज झाले होते. 80-20 असं काही रेशो होता. स्वतः कमिशनरचं असं म्हणणं होतं. आणि त्यांनी जलशुद्धीकरणासाठी काही उभारणी केली तिथं हसापूरला, गंगाचाळजवळ. आता काय केलं त्यांचं त्यांनाच माहीत. कारण एवढी घाण नदी मला वाटत नाही कुठलं महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये असं असेल भारतामध्ये. कारण 1.5 किलोमीटर जवळपास हा जलपर्णिका, ज्याला इकॉर्निया क्रॉसिपिक आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्याच्यामुळे एक तर जलचर प्राणीवर परिणाम होते. नदी अति प्रदूषित होत आहे. आणि जर तुम्ही समोर पाहिलं तर गुरुद्वारा आहे. आज देश विदेशातून लोक भाविक इथं दर्शनासाठी येते. काय मेसेज जाईल? दरवर्षी आपण फॉलोअप घेतो. मागच्या वर्षी DSP साहेबाला सुद्धा आपण कंप्लेंट दिली की पर्यावरण ऍक्ट जो आहे 6962 असा जो कलम आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कमिशनरवर सुद्धा आणि वॉटर पोल्युशन बोर्डवर. आता यावर्षी जिल्हाधिकारी साहेबाला पण मी एक प्रोसेस म्हणून निवेदन दिले आहे की बाबा त्वरित याच्यावर कारवाई करावी. कारण वन ऑफ द डॅशिंग पर्सनॅलिटी नवीन कलेक्टर आलेले आहे. आणि शेवटी न्यायालयास तो पंतप्रधानांना सुद्धा आपण कंप्लेंट केली या नदीची पूर्ण फुटेज सहित. तर त्यांनी काही एक कंप्लेंट सुद्धा नोंद केलेली आहे. आपल्याला कंप्लेंट नंबर सुद्धा दिलेला आहे आणि लगेच त्याच्यावर कारवाई होईल असं सुद्धा आपल्याकडे मेसेज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यालयातून आपल्याला प्राप्त झालेला आहे.